पण जशी आम्हाला माहिती मिळेल ती आम्ही लगेच तशी त्या ठिकाणी सर्वांसाठी प्रसिद्ध करू. पण अजूनही कुणाकडे काही माहिती असेल तर ती आम्हाला आपण निश्चित सांगावी, म्हणजे मग आम्हाला त्याचा शोध घेण्यासाठी. आपण जे 80 म्हणतायत, 80 पैकी 4 जणांशी तुमचा संपर्क झालेला आहे, ते किती लोकांच्या सोबत आहे? म्हणजे आता 80 पैकी किती लोक सुरक्षित आहेत, किती तुमच्या संपर्कात आहेत? तर 4 लोकांशी आमच्या डिपार्टमेंटशी मी आत्ताच बोललो, तर त्यामुळे 4 लोकांचा आमचा संपर्क झालेला आहे. तर मी सांगितलं की आमचे 37 लोक जे आमचे शेजारी आहेत गेलेले, गुजराती परिवार आहे ते आहेत, एक मुलगा एक मुलगी आणि त्यांची आई, 3 जण आहेत. तर ते मला भेटूनच गेले होते जायचे 1 दिवस आधी, त्यामुळे ते सुद्धा सुरक्षित आहेत. त्यांच्या बसमध्ये सुरक्षित जण काल रात्रीमध्ये सविस्तर बोलणं झालं. त्यांनी मला व्हिडिओ पण लावला संध्याकाळी की इथे किती छान वातावरण आहे, इथला निसर्ग बघा म्हणून त्यांनी मला व्हिडिओवरच लावला, त्यांनी मला फोन. ते सुद्धा सुरक्षित आहेत. तिथले मुलगा मुलगी तिकडे अमेरिकन आहेत, तिकडे शिकण्यासाठी सुट्टीमध्ये इथे आलेले होते 4-8 दिवसात 15 दिवसासाठी, फक्त फिरायसाठीचं पण. आणि म्हणून मला असं वाटतं की ती बस पूर्ण सुरक्षित आहे. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत, कारण तिथून दिल्लीला गेले, दिल्लीहून मग नेपाळला गेले, मग सगळे लोक कलेक्ट करत ही टीम घेऊन जाते टूर्स कंपनी. ते सुरक्षित आहेत. पण अजूनपर्यंत आमच्याकडे संपर्क काही फारसा झालेला नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत, तिथल्या सरकारशी, तिथल्या सगळी यंत्रणा आहे, आपत्ती व्यवस्थापन, त्यांच्याशी आम्ही बोलतो आहोत. आपली सेना आहे ती सुद्धा तिथे दाखल झालेली आहे. मला वाटतं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही अतिशय अलर्ट मोडवर आहेत. जसंही तपास लागेल कळेल त्या पद्धतीने आम्ही सर्वांना कळू. पण सर्वांना मदत करण्यासाठी शासकीय पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत. इथले नाशिक आणि नॉर्थ महाराष्ट्रामधले काही लोक गेलेले आहेत का, किंवा त्यांच्याशी काही संपर्क? अजून अशी माहिती नाही. आम्ही लोकांना विचारतो, सगळ्यांना आम्ही प्रसिद्धी दिलेलं आहे त्या ठिकाणी, ते आम्हाला कळवा, जिल्हाधिकाऱ्यांना कळवा. आम्ही आमचा नंबर दिला आहे, तो 24 तास आहे त्या ठिकाणी टोल फ्री, आणि त्याच्यावरून आम्ही सांगितलं की आम्हाला कळवा. कोणी आपल्या आजूबाजूचं गेलं असेल, कोणी आपले नातेवाईक गेले असतील, आपल्या ओळखीचे कोणी गेलं असेल, जसं मला माहीत होतं आणि म्हणून मी लगेच त्यांचा शोध घेतला, पण ते सुखरूप आहेत. तसं कोणी गेलेलं असेल तर त्यांनी आम्हाला तात्काळ या ठिकाणी कळवावं, म्हणजे मग आम्हाला शोध घेण्यासाठी सोपं होईल. एमपीएससीचा जो पेपर फुटला होता तर त्याचं बिंग आता फुटलेलं आहे. एका प्रेम प्रकरणामधनं ही पेपर फुटी झाल्याचं आता निदर्शनास आलंय. 6 जणांना अटक झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा घटना होऊ नये यासाठी नेमकं काय प्रिव्हेंटिव्ह मेजर? त्यासाठी सगळे प्रयत्न सरकार करते. पण आता लोक इतके निर्लज्ज झाले की मला कळत नाही काय बोलावं या विषयावर, मलाही कळत नाही. पण मला असं वाटतं की सरकार सगळे खबरदारी कशा पद्धतीने ते सगळं टाळता येईल, पुढे भविष्यामध्ये कसं होणार नाही. कारण अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारही अतिशय गंभीर, आपण बघितलं असेल मागे नीट असेल, सीटीचा असेल, पेपर फुटल्यानंतर किती काळजी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पण मला असं वाटतं की पुढे भविष्यामध्ये खूप अजून, कारण आता टेक्निक इतके वेगवेगळे निघत चाललेले आहेत, आपण पुढे जातो त्यापेक्षा चोर असतात ते जास्त पुढे चाललेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं त्या संदर्भामध्ये अतिशय सरकार गांभीर्याने विचार करत आहे. पुढे भविष्यामध्ये असे प्रकार होणार नाही अशी त्याची काळजी आम्ही घेऊ. नंदुरबार मधले 4 जण, म्हणजे जो अकॅडमी चालवता तो होता, एमपीएससीचा एक कक्षा अधिकारी तोही त्याच अकॅडमीमध्ये शिकला, असेच नंदुरबारचं कनेक्शन मोठं प्रमाणात. ते सांगतो की अतिशय गंभीर हा विषय आहे. म्हणजे इतकी काळजी घेऊन सुद्धा पेपर फुटतात कसे काय, हाही मोठा संशयाचा विषय आहे. आता हा प्रेम प्रकरणातून त्याची मुलगी ती कोणावर प्रेम करते, त्याला दिला, तो नापास झाला आणि म्हणून हे बिंग फुटलं, ते बरं झालं. अन्यथा हे कळालं नसतं काय झालं काय नाही. पण अशा लोकांसाठी आता कडक शासन केलं पाहिजे. कडक शासन म्हणजे कोणाची हिंमतच होता कामा नये असं करण्याची, असे प्रावधान निश्चित त्या ठिकाणी करावं लागेल. पण या पुढच्या काळामध्ये पेपर फुटूच नये किंवा असं कुठेही प्रकार वंचित घडता कामा नये यासाठी सरकार खूप गांभीर्याने विचार करत आहे. मला वाटतं